रामकृष्ण हरी, राम राम, नमस्कार, सुप्रभात. बघा, आता सध्या राघव चड्डाच्या माध्यमातून तर आपल्याला या लोकांचं जे खरा चेहरा आहे हा समजलाय. पण या पुढे चालून याहूनही जास्त मला आपल्या समोर काही गोष्टी आज मांडायच्या आहेत, तुम्हालापर्यंत काही तुम्हाला गोष्टी सांगायच्या आहेत. आणि आपल्या भारतावरतीच नाही तर आपल्या हिंदुत्वावरती आता खरंच खूप मोठं असं संकट उभं राहिलंय. आपल्यावरती, धर्मावरती, आपल्या संस्कृतीवरती आणि आपल्या देशावरती प्रत्येक गोष्टी संपवण्याचं काम सध्या चालू आहे. ज्यावेळेस आम्हाला लाज वाटते की हे कार्य आपलेच नामर्द लोक करतात, त्यावेळेस त्या गोष्टी पाहून खरंच वेदना खूप होतात. आता राघव चड्डाचं प्रकरण पूर्ण भारताला माहित आहे, भारतासमोर आहे. एक विरोधकाचा एक नेता, आपचा खासदार, त्यांना कोणत्या लेवलला जाऊन टॉर्चर केलं जातं. यांचं नेमकं म्हणणं काय आहे की म्हणणं असं आहे या लोकांचं की राघव चड्डा हे मोदीच्या विरोधामध्ये बोलत नाही, आंदोलन करत नाही, बहिष्कार टाकत नाही किंवा मोदींना प्रश्न विचारत नाही. पण नेमकं राघव चड्डा हे जनतेचे प्रश्न लोकांसमोर मांडतात. जनतेचे प्रश्न ते सोडवायचा प्रयत्न करतात. त्यांचं म्हणणं एक आहे की आपल्याला जनतेने निवडून दिलंय आणि त्यांच्याकरता आपण बांधील आहोत. मग नेमकं यातून एक गोष्ट कळते, जे विरोधक आहेत, भाजपचे मित्रपक्ष, भाजपची विचारधारा सोडून जे काही बाकीचे उरबडवे आहेत, यांचा नेमका अजेंडा काय आहे. खूप दिवसापूर्वी अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं एक भाषण मला आठवलं आज, की हे लोक भाजपला विरोध करता करता एक दिवस देशाच्या विरोधामध्ये उभा राहतील. हे आज अगदी खरं वाटतंय मित्रांनो. हा अभिमानही वाटतोय की खरंच भाजप सारखे, संघासारखे एक संस्था ज्या आहेत हे आपल्या भारतामध्ये आहेत, त्यामुळे कुठेतरी टिकून आहे. बघा, ही काही डावी आघाडी आहे, स्वतःला पुरोगामित्ववादी म्हणतात, पुरोगामी म्हणून घेतात. हे सगळ्यात नीच जातीवादी आहेत. तुम्ही ही गोष्ट समजून घ्या. ही जी डावी आघाडी आहे, विरोधी लोक आहेत, हे भाजपला विरोध करता करता हे कुठपर्यंत गेलेत बघा. फक्त यांना विरोध करायचा आहे, ते काहीही, भाजप काही बोलू द्या, विरोध करायचा. चुकीचा असो खरा असो काही देणं घेणं नाही, फक्त सरकारकडनं हे घोषित झालं याला विरोध करायचा. आणि ज्यावरती कोणी विरोध करणार नाही त्यावरती यांनी बहिष्कार टाकायचा. सरकारवर बहिष्कार टाका, त्यानंतर जे सरकार सोबत आहेत त्यांच्यावरही बहिष्कार टाका. ह्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेच. बिल कुठलंही असू द्या, आपलं सीए आलं किंवा आपलं कुठलंही बिल असू द्या संसदेमधील, त्यामध्ये गदारोळ घालणे, वरी पण तेच चालू आहे आणि खाली स्टेटमध्ये पण तेच चालू आहे, वेगळं काहीच नाही. हे राज्यामधील काही उरबडवे आहेत, हे आता राहुल गांधीची अनुकरण करून इथं काम करतात. जे मुद्दे त्यांना वरून भेटतात ते खाली वाजवतात. ते फक्त सुपारी घेऊन बँड वाजवायचे काम हे उरबडवे करत असतात. आणि त्यानंतर लोकांच्या भावना कसं पेटवता येतील, लोकांपर्यंत ते बिल चांगलं का असेना पण ते बिल चुकीचं आहे हे लोकांपर्यंत कसं पटवून देता येईल हा परिपूर्ण असा प्रयत्न करतात. PR एजन्सी नेमून, पैसे वाटून, काही काही करून हे लोक हे सगळं उभं करतात. अहो, पाठीमागे काही बातम्या उघड्या पडल्या, त्या AI समिट साठी जे केलं ते होतच भयानक, अतिशय भयानक होतं. पण त्यावरती भाजपची चूक दाखवा म्हणून अनेक सोशल मीडिया ऍक्टिव्हिटीजला, युट्यूबरला या लोकांनी पैसे देऊ केले होते. पण त्यांनी आपली अस्मिता विकली नाही. त्यांनी हे मीडिया समोर स्पष्ट सांगितले की यांनी असं केलंय म्हणून. हे असे लोक आहेत. म्हणजे लोकांमध्ये फक्त लोकांच्या भावना पेटवायच्या, लोकांपर्यंत चुकीच्या गोष्टी पसरवायच्या हे लोक करत आहेत. हे आपल्याला समजतंय, पण आपण सुद्धा त्या गोष्टीमध्ये गोंधळून पडतो. आपल्याला हे वाटतं की खरंच सरकार चुकीचं करत आहे का,
कारण हा युट्यूबर, हा मीडिया ऍक्टिव्हिस्ट बोलतोय, म्हणजे खरं आहेत का? मित्रांनो, काही प्रश्न तुम्ही आपल्या स्वतःला विचारून पाहत चला, कारण हे मीडियावाले सुद्धा आता पैसे घेऊन काम करत आहेत. एक खोट्या अफवा नेहमी पसरवतात बघा, काही म्हणून. आता ऑपरेशन सिंदूर होतं, त्यावेळेस यांची ट्युनिंग, यांचं बोलणं काय होतं सर्वांना माहित आहे. अहो, या लोकांनी प्रश्न विचारले भारतीय सैन्यावरती, याने संशय व्यक्त केला भारतीय सैन्यावरती. मोदींना विरोध करता करता या लोकांनी आपली पातळी सोडून काय काय टीका केल्या ह्या पूर्ण भारताने बघितलंय. आणि यांच्या बाईट, यांचे भाषण हे पाकिस्तानच्या नॅशनल मीडियामध्ये चालायच्या. म्हणजे यांच्या भूमिका ह्या भारताच्या विरोधामध्ये असून त्या भूमिका पाकिस्तानला साजेशा होत्या, हे तेवढंच खरं आहे. आणि पुढचं Epstein फाईल आली, त्यामध्ये ही सरकारला घेरण्यात आलं. ह्या लोकांना एवढं कळत नाही, हे भारताबाहेर जातात, बाहेर जाऊन भारताची इज्जत काढतात. भारतामध्ये लोकशाहीच नाही, भारत गरीबच आहे, भारत अमुक आहे तमुक आहे. अहो, सरकारवर बदनामी करण्यामध्ये ह्या लोकांनी अक्षरशः देशाचा जे काही बोजवारा असतो ना, ते यांनी वाजवून ठेवलेला आहे. यांनी राष्ट्राची बदनामी केली आहे भारताबाहेर जाऊन सुद्धा. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा या मीडिया समोर हे लोक हेच करतात. आता इराण इस्रायलचं युद्ध होतं, त्या युद्धामध्ये अहो ते इराण कुठला, इस्रायल कुठला, पण या भारतामध्ये ज्या पिलावळी ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस एकही शब्द काढत नव्हत्या, पण इराणसाठी त्या हे लोक अक्षरशः रस्त्यावरती उतरले, आंदोलन केले, मोर्चे, इथनं मदत पाठवलं काय, आम्ही इराणसाठी अवश्य उभा राहू. म्हणजे देशाच्या विरोधामध्ये जाऊन भारतावरती संकट आलं तर हे लोक एक शब्द काढत नाहीत. त्यावेळेस सुद्धा पाकिस्तान जिंदाबादच्या ह्या घोषणा बोंबलतात, पण अशा वेळेस हे डायरेक्टली सपोर्ट हा इराणला करतात. आणि या ठिकाणी कसं सरकार चुकीचं आहे. अहो, आंतरराष्ट्रीय धोरणामध्ये, परराष्ट्रीय धोरणामध्ये भारताची भूमिका अतिशय योग्य आहे. भारत ना इस्रायलकडनं आहे ना भारत इराणकडनं आहे. इराणनं किती पाठीमागून काड्या केल्या हे भारताला माहिती आहे, त्यामुळे आता भारत हे तटस्थ आहे. पण याचा अभिमान न वाटता भारतानं बाजू इराणची घ्यावी आणि जी मैत्री आहे इस्रायलची भारताची हे संपूर्ण आणावी आणि परत त्यामध्ये सुद्धा भारत अडकून पडावा ही यांची इच्छा. आणि त्यानंतर जे संविधानिक संस्था आहेत भारतामधील यावरती संशय व्यक्त करणं. नेहमी बघा, भारताची जी काही संस्था आहेत यावरती संशय व्यक्त कोण करतो, जे नक्षली आहेत ना, हे नक्षल्यांना ह्या सगळ्या गोष्टी मान्य नाहीत. ते यावरती प्रश्न ते विचारतात. पण या ठिकाणी कोर्ट, पोलीस यंत्रणा, संसद, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद, निवडणूक आयोग ह्या सगळ्यावरती हे लोक प्रश्नचिन्ह उभा करतात. आणि त्या सगळ्या संस्था कशा चुकीच्या आहेत, लोकशाही कसं मेलेली आहे, भारताची अर्थव्यवस्था ही मृत कशी झाली आहे, ह्या सगळ्या गोष्टी लोकांच्या मनात पेरायची कामं करतात. म्हणजे लोकांच्या मनामध्ये ह्या सगळ्या यंत्रणेच्या विरोधामध्ये म्हणजे विश्वास उडावा, अविश्वास तयार व्हावा, एकूणच संविधानाला मारायचे काम हे लोक करतात. संविधानाच्या नावाखाली सहारा घेऊन हे लोक संविधानिक संस्थाला अक्षरशः शिव्या घालतात, तरीही स्वतःला पुरोगामित्ववादी मानतात. ही अशी सगळी ही यंत्रणा आहे. पण आपण शाळा शिकतो, अभ्यास करून सुद्धा आपण ह्या सगळ्यांचे गुलाम होतो. ही खरंच अतिशय मनाला हेलवणारी घटना आहे मित्रांनो. आपण जाती जातीमध्ये वाटून गेलो, आपण राष्ट्रापुढे, धर्मापुढे आपण जातीमध्येच इथं गुंतून राहिलेलो आहेत आणि आपल्याला जातीमध्ये याच लोकांनी गुंतवलेला आहे. पुरोगामित्ववादी जे आहेत ते खरे जातीयवादी आहेत. मला या ठिकाणी बोलावं असं वाटतं. तुमचं या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त करा. पण राघव चड्डाच्या माध्यमातून हा सगळा विरोधी अजेंडा मात्र उघडा पडला.
आणि हे विरोधक खरंच पक्के ओरबडवे आणि देशद्रोही आहेत हे यातून परत स्पष्ट होत आहे. यांच्या पुढे जनता ही सर्वोपरी नसून यांना फक्त मोदींना, हिंदूंना, धर्मांना आणि राष्ट्राला विरोध करायचा आहे एवढं मात्र नक्की आहे. तुमचं मत नक्कीच व्यक्त करा. नमस्कार.